गावात अण्णा नाईक म्हणान फिरतस तर ह्यो अण्णा नाईक तुका तुझा मराण दाखवीत. अण्णा अण्णा माझ्या लेकराक सोड रे, पाय धरतोय मी तुझे, पाय धरतोय तुझे. माझो एकुलता एक जीला, त्याका काय झाला तर आम्ही काय करायचं रे? कसा होईत आमचा सांग? माझ्या दारात इलं होतस, माका बंदूक चालवूक सांगत होतस, माराची हौस होती ना तुका. मगे तुझं झील मेल्यानंतर मी रोज तुका मारताना बघेन. तुका वाटोवयो ना घराचो, कोणासाठी? झील मेल्यावर कोणासाठी वाटोवयो? सगळा संपात आबा नायकाचा. असं नको बोलू रे. जा काय हा नाता तू घे, काय नको आमका. तुझ्या दारात आम्ही परत येणार नाही रे. या बघ, या पोराची काय चुका? या दुसऱ्याच्या घरातून इलेला पोरा, त्याची तरी दया कर रे अण्णा. सोड माझ्या काळजीक सोड. ए तोंड बंद कर. अण्णा तुझ्या रडण्यात पिघळणार नाही हा. ए कोण रे? कोण हस तू? हा अण्णा नाईक. मगे या अण्णा नायका समोर उभं राह उभं. सोड सोड बघा, सोड सोड. कशी? आता गावात एकच अण्णा नाईक राहत. अण्णा नाईक या नाव घेव अंगात रग लागता. हा रग मगे सोडव स्वतः. चिरकुट हो मागे, नाही तो घोवा वांगडा तुका पण वर पाठवेन. पाठवा पाठवा ना. मी माझ्या गोवा काय होक देऊचंय नाही. शोभा ओरा मागे हो. अण्णा अण्णा सोड रे, आमच्याकडनं चूक झाली ती परत नाही होणार. हो नाही, काहीतरी करा हो. हात जोडतोय तुमच्या. असा थांबवा. जो काय राग आला तो माझ्यावर आला. पक्का मारूक सांगा, माझ्या काशीक सोडूक सांगा, हो माझ्या जिलाक सोडूक सांगा. अण्णा सोड त्याला. त्याला मारून कायद्याच्या कचाट्यात अडकशील तू. चला. अरे फार मोठा गुन्हा आहे हा. असान दे. मी समजावतो त्याला. आता ही शेवटची समज, कायमची. परत चूक होऊची नाही याच्याकडनं. अण्णा नेने एका मारून माका समाधान मिळात. कुणी पुढे यायचं नाही. अण्णा थांबा. तुमचं एकमेकांशी पटत नाही, तुमच्यात वाद आहेत. या सगळ्यात मला नाही पडायचं, पण आता इथे जे काही होत ते माझ्यामुळे होत आहे. म्हणजे तो आमच्या घरी परत आला आणि या गावात तुमचा सगळ्यात जास्त धाक आहे म्हणून मी तुमच्याकडे तक्रार केली. तीच माझी चूक झाली. अहो त्याला समज देऊन पण सोडता आलं असतं. असं बांधून का ठेवलंय त्याला? सोडा बघू, सोडा त्याला. हो 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 अण्णा, कुमुदिनीचं बरोबर आहे. सोडा त्याला. अण्णा मी हात जोडते. त्याला जर काही झालं ना तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. हो सोडा त्याला, नाहीतर मी सोडे ना त्याला. ओ अण्णा मी विनंती करते, सोडा ना त्याला. सोडत्या तू तरी सांग ना. छोट्या अण्णा, हे अण्णा नाईक, ह्या जा काय केलंस ता बरा नाही केलंस रे.
वच्छे अगो घबराव. कित्या घाप राहू कित्या घाप राहू. या बघा पोऱ्याचा काय केल्याने आता. अरे तुझी पण पोरं असत ना. मला नाही होऊचा त्यांचा. नाही ना ठोईत त्यांचो. आहे चला आहे ना जाऊया. अगो ह्यो काय करणार हा माझा. बघ आता कसा जागेवर बसवता ह्या का. आबा आधी त्याला घेऊन जा, नाहीतर आता अनर्थ होईल. वच्छे दत्ता मी घेऊन जाताय ते का घरात. अण्णा थांब. दत्ता त्याला घेऊन जा घरी. सोड जातो. अण्णा चल आपण जाऊया. चल. ए अण्णा एक गेलो ना सोडून तुका. हा सगळी जण जातील. तुझ्या ना मड्यावर अग्नी देऊ पण एक पण पोर नाही गावात तुका. हाव गो हळद लावते का. हळू लावायच. अरे अण्णा नरकात पण तुका जागा नाही मिळूची. काय अवस्था केली आहेस माझ्या जिलाची. आता पायात किडे पडतील तुझ्या. आहे गप राहा तुम्ही. अशा शिवीगाळ करून काय होचं नाही. आज शिवीगाळ करशात उद्या परत तो ताच करीत. बंदोबस्त असं करू खोयो की जागेवर बसा होई. आपण काय करायचं ते का सांगून काय उपयोग होणारा. आपण काय केला तर त्याच्यावर तो आणखी काहीतरी करतो. लो तुम्ही ताच बोलत राहा. खरं ताच बोलतात ते. ह्या काय बोलतस ग तू. आहे मका किती वाटता. मी रात्रभर झोपाचंही नाही. मी दारात बसान रवतलय. तो राक्षस कधी पण येत बसान रवतलय. सरिता हाय ओ दत्ता इलो काय. नाही येऊ का अजून. हे बाय काही परत घडान दे नको. वच्छीच्या कर्माची शिक्षा त्या पोराक कित्या. अरे या घरातलोच असा तो या घरातलो मूळ देवाचंच. लेकराक सांभाळून घे रे बाबा. आहे काशी तुझी वाचलो. कृपा केलीस रे बाबा कृपा केली. हे काय होत. नेने काका वांगडा गेले. मी घरात येऊ सांगितले पण नाही ऐकले. आणि काशी मांगराकडे गेलो. काय झालं असं रे. काय होणार खुळ्यासारखं काहीतरी करत होतो. पाटणकरांच्या घराकडे गेलेलो. हे बाय माझे आहे काशी पाटणकरांच्या घरी गेले. अण्णा किती इतके चिडले म्हणजे जीव घेत गेल त्याचो. अण्णा शांत डोक्याने विचार कर. रागा करून स्वतःचं नुकसान करून घेशील. नेने, माझा चुकला काय. त्या काशीक मारूक गेलंय तर चुकला. या अण्णा नाही कधी चुकणार नाही. अण्णा राग मानू नकोस. आज तागायत एवढी लफडी झाली पण काहीही बाहेर आलं नाही. मग असा का वागतोस या पाटणकर बाईच्या प्रकरणामध्ये. तो काशी त्यांच्या घरात शिरला म्हणून त्याचा तू जीव घ्यायला उठलास. अरे तो वेडा आहे. तो वेडेपणा करणारच. पण वच्छी पक्की हुशार आहे. 10 लोक तुझ्या विरोधात उभी करेल. हेच 10 लोक आपल्या बाजूने कसे होतील याचा जरा विचार कर. चल माका कोणी अडकवू शकणार नाही. अण्णा नाही कसं आहे मी. नेने माका शिकवायचं नाही. हा माका शिकवायचं नाही.
नाही का समजावून काय होण्यातला नाही. बाईन सारो पुरो अडकल्या अण्णा नाही का. आता कोण अडकवत नाही. अरे मी कोण असं तुमका माहित नाही. माहित नाही तुमका कोण असं. आहे आहे काय गो. बाहेर कोणतरी इला. आता कोण असत. अण्णाच असतील. अण्णा अण्णा किती घेत. गो तो असत ना तर त्याका काय आज सोडूच नाही मी. वच्छी अगो काय करतोस. काय करतय. घालतय अण्णाच्या डोक्यात. अण्णा अण्णा इलो जीव घेत माझो. घाबरू नको तू. आऊस जिवंत असा तुझी. नाही आज ह्या वरवंट्यान त्याचा कपाळ मोक्ष केलाय ना तर बघ. बाबा दारुगड आहे. दारुगड. आगे काकी काय काय करतस का या. सोंट्या तू. काय झाला. किती येईलस. अण्णांचा चेलो ना तू. जायस ना नीट. वय वय गे वय वय निघतय निघतय जाते. पण आधी या औषध ठेव धर. कसलं औषध. ती काशीची अवस्था मका बघूक नाही. लय लागला ना त्या का. या औषध लावताय का. अरे असे काय बघतात सगळे माझ्याकडे. अख्खो गाव म्हणता चोंटू लावा लावे करता म्हणा. हा चोंटू ना हायसलो ना थैसलो. हा आता एकदा कानफाटा नाव पडल्यावर लोक असा बोलणारच. पण काके म्हणून काय माणूस की नाही सोडूक मी. धर धर या औषध घे. काशी लाव औषध आणि ठणठणीत बरो. हा चल येऊ मी. येते चला चलो. काय हो काय झालं. अहो काय शोधताय. हे बघ. सुषमा चला झोपा आता. काय हो काय झालं. अगं दाराला कुलूप लावून घेतलं. आता उगाच रात्रभर मनात शंका नको. आता कसलीच भीती नाही. झोप. बर झोपा आता शांत. हो. अगं दुपारी सुषमा किती घाबरली होती. अहो तुम्ही ना आता डोक्यातून हा विचार काढून टाका. झोपा बाळा. हे घे चाल. माझ्या लेकरात सोड रे. पाय धरते तुझे.
माझो एकुलते एक जिला त्याका काय झाला तर आम्ही काय करायचं रे? कुमुदिनी झोपलीस का? काय अगं या गावात आल्यापासून अण्णांनी आपल्यासाठी जे काही केलंय ते नाकारता येणार नाही. पण काशीचं आपल्याकडे आजचं येणं अण्णांनी जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय. अहो, घरात बाई माणूस असताना परपुरुषाने घरात घुसण्याचा प्रयत्न करणं हे अण्णांसारख्या माणसाला सहन होण्यासारखं नाहीये. हो बरोबर आहे, पण आपल्यामुळे त्या काशीचा जीव गेला असता ग. विनाकारण आपण अडकलो असतो, सगळ्या गावभर बबरा झाला असता. अहो, पण आता त्यांनी त्याला सोडलंय की नाही? पण आज नाही झालं ते उद्या होईल, काय सांगता येतं. त्यापेक्षा आपण एक गावच सोडून जाऊयात का? काय म्हणालात तुम्ही? अहो, एवढ्याला घाबरून असं जगता येत नाही. अण्णांकडनं काहीतरी शिकाव तुम्ही. आता अण्णा नसते ना तर आपलं काय झालं असतं हा विचार सुद्धा करवत नाही मला. आता गेलाय ना तो, आणि अगदीच तो परत आला तर अण्णांनी तुम्हाला दिला ना चाकू, त्याचा तरी वापर करायला शिका तुम्ही. कुठे ठेवलाय तो चाकू? हा, कुठे ठेवलाय? अगं कुमुदिनी, अगं घ्या, हा घ्या. अहो घ्या हो, तुमच्या जवळ ठेवा आणि जमलं असं ना तुमच्या उशीखाली ठेवा, म्हणजे निदान तुम्हाला वाईट स्वप्न पडणार नाही आणि शांतपणे झोपाल. आणि झोपा बघू आता. शेवंता, शेवंता, अण्णा, काय करताय तुम्ही? हे घरी येत, वेळ काळ तरी बघा. माका तुका भेटूचा हा मना निलय. तुझ्याकडे बघणाऱ्या जितो नाही सोडणार. तू फक्त माझा आहेस. बाहेर ये. हळू आवाजात बोला. बाहेर ये आधी. बरं थांबा, आलेच मी. हा, बाहेर ये आधी. बाहेर आलेत तर तुम्ही जा बघू इथून. माका आधी सांग, मी काशिक मारलंय कोणासाठी? तुझ्यासाठी. चुकला माझा. ते का झाडाक टांगलंय कोणासाठी? तुझ्यासाठी. तू ते का उतरूक सांगितलंस. तुझ्यासाठी काय पण करेन, मुर्दे पाडेन. तू माझा हस, माका होया तू. शेवंता, एक माझी हस.